नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर. दिवसभरातले असे मुद्दे की ज्यांनी पुढारी न्यूजच्या या बुलेटिनमध्ये आमचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. असे 5 मुद्दे की जे कदाचित पुढच्या काही दिवसांवरती राजकारण सुद्धा फिरवू शकतात, महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही सुद्धा त्याच्यावर खास लक्ष दिलं पाहिजे. कोणते 5 मुद्दे आहेत? पहिल्यांदा जाऊयात आपल्या न्यूज मॉनिटरवर. हे ते 5 मुद्दे आहेत की जे आज दिवसभरात चर्चेत आहेत आणि सगळ्या बातम्यांवरती खास ठरलेले हे 5 मुद्दे. पहिली बातमी आपण बघूयात. पहिला मुद्दा बघूया. मोदींचं प्रादेशिक पक्षांना अवताण. त्यांनी नुकतीच अशी भाषा वापरली ज्याचा अर्थ असा होता, महाराष्ट्राच्या पुरता म्हणायचं झालं तर, की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सामील व्हावं. जो भी मन में होगा सारा आपका पूरा किया जाएगा, आपकी इच्छाएं पूरी की जाएगी, अशा आशयाचं विधान त्यांनी केलेलं आहे. हे बोल कशासाठी, ज्यावर शरद पवार सुद्धा म्हणाले की आता अस्वस्थ झालेले मोदी, त्यातून हे बोलणं पुढे येते किंवा अशा प्रकारची भाषा वापरली जाते. मात्र एक नक्की की नेमकं काय, अशा प्रकारचं अवताण म्हणजे 400 पारच्या घोषणेचं काय होणार, अशी सुद्धा आता शक्यता लोकांना वाटू लागली, राजकीय विश्लेषकांना वाटू लागली. ही आपला पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा कोणता आहे? पुन्हा एकदा न्यूज मॉनिटर. जरांगेंमुळे मोदी महाराष्ट्रात येत आहेत का? कारण जरांगे समर्थकांचं म्हणणं आहे, जरांगेंचं म्हणणं आहे की त्यांच्या या सगळ्या वादळी आंदोलनानंतर जो एक खतखत मराठा समाजामध्ये आहे, त्यासाठी तिला पॅसिफाय करण्यासाठी, तिला एक प्रकारे जागा मिळवून देण्यासाठी, स्पेस मिळवून देण्यासाठी मोदी महाराष्ट्रात येतात. त्यांना एवढ्या सभा घ्याव्या लागतात एक वातावरण शांत करण्यासाठी. ही दुसरा मुद्दा आहे आपला. तिसरा मुद्दा कोणता आहे? पुन्हा एकदा न्यूज मॉनिटरकडे जाऊयात. भुजबळ जे नाशिकमध्ये वस्तुतः उभे राहणार होते, मात्र ते उभे राहिले नाहीत कारण ती जागा शिवसेनेला सुटली, तिकीट गोडसेंना मिळालं. पण अचानक आता भुजबळ किंग मेकरच्या रोलमध्ये जात आहेत की काय? कारण सगळे विरोधक समर्थक भुजबळ फार्मवर जात आहेत. त्या अर्थानं ते फार्मात आहेत. भुजबळ एवढे फार्ममध्ये का आलेले आहेत आणि फार्मात का आलेले आहेत, आपण बघणार आहोत या मुद्द्यामध्ये. पुढचा मुद्दा, पुन्हा न्यूज मॉनिटरकडे जाऊयात. सुमारे 11.25 वर्षानंतर दाभोळकर हत्या प्रकरणात निकाल आला, न्याय आला का, हे मात्र प्रत्येकाने विचारावं लागेल असा प्रश्न आहे. 3 आरोपी सुटलेले आहेत निर्दोष पुराव्याअभावी आणि दोघांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. पण मास्टर माइंड कोण, असा प्रश्न साक्षात स्वतः कोर्टानं सुद्धा विचारलेला आहे की कारवाई का होऊ शकली नाही. हा मुद्दा सुद्धा आपण घेणार आहोत. आणि 5वा मुद्दा न्यूज मॉनिटरवरचा बघूयात. काँग्रेसमधले काही मंडळी जी आता काँग्रेसमध्ये नाही आहेत, मात्र तरी सुद्धा काँग्रेसला त्रास देणं त्यांनी कायम ठेवलेलं आहे. कदाचित भाजप आणि मोदी त्रास देत नसेल काँग्रेसला एवढी, ही सायम पित्रोडा किंवा मणिशंकर अय्यर सारखी मंडळी त्रास देत आहेत. आता मणिशंकर अय्यर म्हणतात पाकिस्तानकडे लक्ष द्या, नाही तर अणुबॉम्ब टाकेल भारतावर. मणिशंकर अय्यरांसारखा एक सुशिक्षित माणूस सुद्धा अशा प्रकारची भाषा करतो. काय चाललंय? कारण आता त्याचा वापर जे लोकांना माहीत नाहीये की काँग्रेसमध्ये मणिशंकर अय्यर नाही आहेत, भाजप दाखवण्याचा प्रयत्न करते की काँग्रेसचेच मणिशंकर अय्यर काय भाषा वापरतात. सगळे मुद्दे आपण बघणार आहोत. सुरुवात करूयात आपल्या पहिल्या मुद्द्यानं, ती म्हणजे नंदुरबारच्या सभेत पंतप्रधान मोदींचं प्रादेशिक पक्षांना अवताण. नंदुरबारमधील सभेत पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एनडीएत येण्याची ऑफर दिली. शरद पवारांनी एकनाथ शिंदे अजितदादांसोबत यावं, तर ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं असं आवाहन मोदींनी केलंय. सोबत आल्यास स्वप्न पूर्ण होईल असं वक्तव्यही मोदींनी केलंय. आणि यावर पराभवाच्या भीतीनं मोदी अस्वस्थ आहेत, त्यामुळे अशी त्यांना वक्तव्य करावी लागत असल्याचं शरद पवार म्हणाले. या ऑफर नंतर राज्याच्या राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे. तर पराभव होत असल्यानं फडणवीस यांनी ही ऑफर दिल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्र के एक दिग्गज नेता, उन्होंने एक बयान दिया है. वो इतने हताश और निराश हो गए हैं कि उनको लगता है कि अगर 4 जून के बाद छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए. ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है. अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाए. अशी एकंदर स्थिती दिसते, निर्णय घेतलेले दिसतात. त्याच्यावर मोदी साहेबांचा जो विचार, त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि त्यावेळी ते अस्वस्थ आहेत. ही त्यांची अस्वस्थता, ही अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करायची भूमिका सांगतात. मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं
की पवार साहेबांच्या लक्षात आलं आहे की बारामतीची जागा ते हारतायत आणि म्हणूनच त्यांनी हे स्टेटमेंट केलं की आता 4 जून नंतर प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. याचा अर्थ काय आहे तर काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष हे हारतायत हे पवारसाहेबांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना एकत्रित व्हावं लागेल. आणि त्यांना मोदीजींनी सल्ला दिला आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये गेले तरी तुमची अवस्था तीच होणार आहे, कारण काँग्रेसही संपणारा पक्ष आहे. त्यामुळे तुम्हाला खरंच जर काही करायचं असेल तर तुम्ही शिवसेनेने एकनाथराव शिंदेंसोबतच्या शिवसेनेसोबत जावं आणि तुम्ही अजितदादांच्या NCP सोबत जावं. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या विधानाचा अर्थ असा लावलाय की पराभव या महाविकास आघाडीतल्या पक्षांसमोर स्पष्ट आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांसोबत जावं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंसोबत जावं. विनय सहस्त्रबुद्धे भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. विनयजी, असं विधान करणं, निवडणुकीच्या या तोंडावरती असं विधान करणं की तुम्ही आमच्या सोबत या, आमच्या घटक पक्षांसोबत या, याचा अर्थ शरद पवार लावतायत की आता अस्वस्थ झालेले मोदी, त्यामुळे ही भाषा वापरली जाते. वस्तुतः ज्या प्रकारे जोरात संपूर्ण युती महाराष्ट्रात उतरलेली आहे, मोदींनी तर अगदी अस्वस्थ आत्मासुद्धा ठरवलं होतं. मग जर का त्यांचा पराभव स्पष्ट असेल तर त्यांना आपल्याकडे का आणताय? नाही, असं आहे, उलट हे आत्मविश्वासातून आलेलं विधान आहे. आणि असे राजकारणामध्ये शेवटी आपले जे विरोधी पक्ष आहे त्यांना आम्ही कधी शत्रू पक्ष मानलेलं नाही. त्यामुळे निराशेपोटी हताश होऊन आणि एक प्रकारची विषण्णता मनात दाटून आल्यामुळे ते पक्ष विलीन करून काँग्रेसमध्ये जात असतील तर एका बुडत्या नौकेने दुसऱ्या बुडत्या नौकेमध्ये जाण्याचं काहीच मतलब होत नाही. आणि म्हणून पंतप्रधानांनी एक सल्ला त्यांना दिला आहे की त्यातून तुम्हाला जर पक्ष विलीनच करायचा असेल तर तुमच्याच पक्षातले तुमचेच जे जुने सहकारी आहेत, ज्यांनी अधिक ताकद मिळवली आहे आणि लोकतांत्रिक पद्धतीने त्यांनी आपला पक्ष हा एक प्रकारे निवडणूक आयोगाकडून मान्यता प्राप्त करून घेतलेला आहे. त्या तुमच्या मुख्य धारेशी तुम्ही जोडले राहा, एवढाच त्यांच्या विधानाचा अर्थ आहे, असं एक राजकारणाचा विद्यार्थी म्हणून मला वाटतं. पण विनयजी, पण शरद पवारांना असं वाटत नाही? त्यांचं म्हणणं आहे की मोदी आता अस्वस्थ झालेले आहेत, त्यातून ही निर्वाणीची भाषा येते. खरं तर जे उघडपणे बाहेर पडलेले आहेत आणि ते आपापल्या पक्षांवरती, म्हणजे शरद पवार अजित पवारांच्या पक्षावर आणि नेत्यांवर, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षावर टीका करतायत, अशावेळी ते त्यांच्याबरोबर जाण्याचं काही कारणच लॉजिकल दिसत नाहीये. मग ही अस्वस्थता का, असा मुद्दा आहे. नाही, अस्वस्थता नाहीये, उलट हा आत्मविश्वास आहे आणि एक वडीलकीचा सल्ला आहे की तुम्हाला तुमच्या पक्षाचं अस्तित्व, लहान पक्षांचं अस्तित्वाला काही आता अर्थ राहिलेला नाही, असं शरद पवारांच्या म्हणण्याचा अर्थ होतो. हे कुणाही प्राथमिक शाळेतल्या मुलाला देखील कळेल की आता ही काही वेळ नव्हती. त्यांनी कशासाठी असं विधान केलं की काँग्रेस पक्षामध्ये विलीन होतील. तर पंतप्रधानांचं म्हणणं एवढंच आहे असं माझ्यासारख्याला वाटतं की विलीनच व्हायचं असेल तर कमीत कमी जे पक्ष सुचारू पद्धतीने चालले आहेत यात, आणि जे तुमचेच भाऊबंद आहेत, तुमच्याच पक्षाचे एक प्रकारे नेते आहेत, त्यांना जाऊन तुम्ही मिळा. त्यातनं कदाचित तुमचं राजकारण अधिक सकारात्मकतेने पुढे जाईल, असा एक वडीलकीचा सल्ला मला असं वाटतं. एक शेवटचा प्रश्न विनयजी, एक अगदी शेवटचा प्रश्न. जर का समजा असं काही होणार असेल, कारण शेवटी जर का शक्यतांचाच मुद्दा आहे, तर आणखी एक शक्यता, असं मर्जर व्हायचं असेल तर त्या पक्षातले जे मूळ नेते राहिलेले आहेत अध्यक्षपदी सुप्रीमो म्हणून, ते पुन्हा तिकडे रिइन्स्टेट होतील, ते पुन्हा तिथे बघायला मिळतील, असं सुद्धा चित्र भाजपच्या मनात आहे. कारण थोरला भाऊ या महायुतीमधला भाजपच आहे, प्रपोज तुम्ही केलेलं आहे. तर तुमच्या मनामध्ये उद्या शरद पवार राष्ट्रवादीत आले तर शरद पवार अध्यक्ष म्हणून, उद्धव ठाकरे आले तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून, असं चित्र दिसेल का? शिंदे ठाकरे, पवार अजित पवार शरद पवार असं दिसेल? असं दिसण्याचं काही कारणच नाही. कारण अजित पवार काय आणि एकनाथ शिंदे काय हे त्यांच्या पूर्वीच्या पक्षापासून फुटून बाहेर निघाले, ते त्या पक्षातल्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये बाहेर पडले एक प्रकारे. म्हणजे उद्धवजी नंतर केवळ आदित्यच होऊ शकतात, शिवसेनेचे प्रमुख. इकडे शरद पवार नंतर पुतणे असू नये, अजित पवार नाही, पण आपली मुलगीच होऊ शकते, असं शरद पवारांच्या पक्षामध्ये चाललं होतं. आणि त्यामुळे मला नाही असं वाटत की
उद्या शरदचंद्रजी पवार आणि उद्धवजी ठाकरे हे समजा अनुक्रमाने अजित पवार आणि एकनाथजी शिंदे यांना जाऊन मिळाले, बरं, तर नॅचरली त्या पक्षात आत्ताच मोठा भाऊ कोण हे सिद्ध झालेलं आहे. बरं. कारण सर्वाधिक लोकप्रतिनिधी हे अजित पवारांकडे आणि शिंदे साहेबांकडे आहेत. धन्यवाद विनयजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी, विश्लेषणासाठी. दरम्यान राज्यातील मराठा विरोधी भाजप नेत्यांनी मोदींवर वाईट वेळ आणली अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा आंदोलनामुळे राज्यात 5 टप्प्यात विधानसभा निवडणुका घ्याव्या लागल्या आहेत आणि या आंदोलनामुळेच मोदींना सातत्यानं राज्यात यावं लागत असल्याचाही दावा जरांगे पाटील यांनी केला. बीड मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांचं नाव उमेदवारांच्या प्रचारात सध्या ऐकायला मिळत आहे. उमेदवार मग त्या पंकजा मुंडे असोत अन्य कुणीही असोत हे जरांगे पाटलांचा विशेष उल्लेख करतायत. त्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्वाचं आहे. महाराष्ट्रात दिल्लीला झुकवल एवढं आंदोलन आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांनी महाराष्ट्रात उभं केलं. दिल्लीला झुकवायचं काम कुणी करत असेल, दिल्ली महाराष्ट्राच्या मुंबईपेक्षा दिल्लीला सुद्धा झुकवल एवढं आंदोलन उभं केलं. त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या स्वाभिमानानंतर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या मराठा समाजाला तरी माझं समर्थन म्हणून सांगितलं. तुम्ही सांगितलं नाही सांगितलं, पण मी जाहीर या सभेतून आज तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांची मराठा समाजाविषयीची जी मागणी असेल तीच मागणी मी सभागृहात मांडेल आणि तोच शब्द मी तुम्हाला द्यायसाठी तो उभारलोय. अरे मी बाई माणूस असून घाबरत नाही. किती धिंगाणा घातला तर घुसून भाषण करते आणि तुम्ही पुरुष असून घाबरता, ते पण कशाला कॉमेंटला. अरे कॉमेंट काही दादाचा दंश आहे का काय म्हणायला, कॉमेंटला घाबरायले. अरे 14 पर्यंत बंदच करा ते मोबाईल आणि काम करा गपचूप. आरक्षणाचा हिरो कोण आहे? मस्के पाटील, जरांगे पाटील हिरो. ते हिरो उमेदवार त्यांचं करा ना भक्ती, त्यांच्या कार्यक्रमाला जा, आंदोलन करा, त्यांच्या पोस्ट लावा, कोण नाही म्हणायला. त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, त्यांचं कष्ट, त्याच्याविषयी आम्हाला रिस्पेक्टच आहे. मराठा एकजूट आला आणि महाराष्ट्राची निवडणूक 5 टप्प्यात ठरली. जिथं 88 उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात झाली. प्रत्येक टप्प्यात त्यांना मराठ्यांसाठी प्रत्येक टप्प्यावरती पंतप्रधानांना आणावं लागलं. इथंच मराठ्यांचा विजय झाला. आताची मोदी साहेबांची परिस्थिती इतकी वाईट आहे. मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात आहे. 7-8 गोधड्या आणल्या त्यांनी इथंच झोपले. सकाळी उठलं की सुरू. याला म्हणतात मराठ्यांचा डर. आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत धनंजय लांबे, दैनिक पुढारीच्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे संपादक. लांबेजी, हा जो दावा जरांगे करतायत त्यांच्या प्रामुख्याने त्या दाव्याचा अर्थ असा की त्यांचं सगळं आंदोलन त्यानंतर अस्वस्थ झालेलं आणि ज्यांचा उद्रेक बाहेर आला तो मराठा समाजाचा उद्रेक, यामुळे मोदींना सभा घ्याव्या लागतात, वारंवार महाराष्ट्रात यावं लागतंय, 5 टप्प्यात निवडणूक घ्यावी लागते. या दाव्याकडे पत्रकार म्हणून आपण कसं पाहता? अजूनही जरांगे पाटलांचे वाइब्स महाराष्ट्रात आहेत? प्रसन्नजी, हे जे काही आता जरांगेंनी आपण बोललेलं ऐकलं, हो, तर त्यांच्या आंदोलनाचा निश्चितच मराठवाड्याच्या म्हणजे बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त प्रभाव अजूनही आहे. म्हणजे त्यांनी ती जी काही भूमिका घेतली आहे की मी राजकारणातला माणूस नाही आणि म्हणून मी बाजूला बसूनच मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे, ती भूमिका अनेकांना ती पटलेली आहे. ती त्यांच्या समर्थकांनाही पटलेली आहे, मतदारांनाही पटलेली आहे. परंतु 100% त्यांच्या आंदोलनाचा या संबंध निवडणुकीवरती चांगलाच परिणाम झालेला आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये, मराठवाड्यामध्ये 8 मतदारसंघ आहेत, त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये याचा निश्चितच परिणाम झालेला आहे. मोदींना त्याच्यासाठी सभा घ्याव्या लागला की नाही युतीच्या उमेदवारांसाठी याच्याबद्दल दुमत असू शकतं, परंतु प्रत्येक मतदारसंघामध्ये हा विचार आला की आरक्षण आंदोलनाला कोणी पाठिंबा दिलाय, कोणी आरक्षणाला आंदोलनाला अप्रत्यक्षपणे म्हणजे तटस्थ भूमिका घेतली आहे, ही चर्चा निश्चितच या सगळ्या मतदारसंघांमध्ये झालेली आहे. प्रसन्न, धन्यवाद लांबेजी आपल्या या सविस्तर विश्लेषणासाठी.
तिथे नाशिकमध्ये एक वेगळीच गंमत पाहायला मिळते. लोकसभेत निवडणूक न लढताही भुजबळ केंद्रस्थानी आहेत, किंग मेकरच्या रूपात गेलेले आहेत. भुजबळांच्या भेटीला नेते मंडळींची रीग लागलेली आहे. छगन भुजबळांच्या भेटीला भाजपचे नेते येत आहेत, गोडसे तर अर्थातच येत आहेत आणि भाजप नेते भुजबळ यांची बंद दाराआड चर्चा सुद्धा होते. फडणवीसांचे विश्वासू श्रीकांत भारतीय भुजबळांच्या भेटीला येऊन गेलेले. सकाळी शांतिगिरी महाराज जे स्वतः सुद्धा या निवडणुकीमध्ये आहेत त्यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे. परवा गोडसेंनी भेट घेतलेली आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये नाही मात्र निवडणूक लढणारे सगळे दारी येत आहेत, घरी येत आहेत असं चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळते. कदाचित महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ असेल की जिथे विरोधी पक्षात असलेला, आपल्या विरोधात कदाचित उभे राहू शकत असलेल्या मात्र आता उभे राहिलेले नसलेले अशा छगन भुजबळांना भेटायला अपक्ष उमेदवार, स्वतःच्या महायुतीतले उमेदवार आणि बाकीची मंडळी भेटीगाठी करतात. आणि याबद्दल जाणून घेऊयात आपल्यासोबत एक ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर. माइंडकरजी, हा अचानक किंग मेकर रूपामध्ये जाण्याचा जो काही प्रकार नाशिकमध्ये पाहायला मिळतो छगन भुजबळांच्या बाबतीत, ये रिश्ता क्या कहलाता? काय वाटतं तुम्हाला, ह्याचे अर्थ काय आहेत? याचा अर्थ एवढाच आहे की भुजबळ आम्हाला उमेदवार म्हणून नको, पण त्याचबरोबर ते आमचे विरोधक सुद्धा नकोत. बरं, त्याच्यामुळे ठीक आहे, आता तुम्ही आमची पहिली बाजू तर आम्ही यशस्वी झालो, कारण तुम्ही आमच्या बाजूने लढले, तुम्ही आमच्या विरुद्ध लढलेले नाहीत. परंतु आमचं जे काही आमच्या ताटात जे काही वाढवून ठेवलेलं आहे तर आम्ही जिंकू शकतो, पण तुमच्या न्यूसेन्स व्हॅल्यूमुळे आम्ही हरू सुद्धा शकतो. त्याच्यामुळे ते करू नका हे सांगण्याकरता आपण आता अँकरिंग करताना ज्या ज्या उमेदवारांची नावं घेतली ते उमेदवार सगळेजण भुजबळ नॉलेज सिटी म्हणा, छगन भुजबळांचा तो पॅलेस म्हणा, सगळीकडे भेटी देतात. केवळ एवढ्याच करता की आता जे काही झालं ते झालं, पण आता तुमच्या या जो काही क्लाउड आहे नाशिक जिल्ह्यातला त्याच्यामुळे आम्हाला त्रास होऊ नये एवढीच कृपा करा हे सांगण्याकरता. आणि फॅक्ट आहे की 2004 पासून स्वतः भुजबळ आमदार, त्यांचा मुलगा आमदार, त्यांचा पुतण्या खासदार, शिक्षण म्हणा, कोऑपरेटिव्ह म्हणा, सर्व क्षेत्रात भुजबळांनी नाशिक जिल्ह्यात आपलं बस्तान बसवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याशिवाय आपण कोणी पुढे जाऊ खरंय. नाशिकचं राजकारण हलू शकत नाही. त्यामुळे छगन भुजबळ आता थोडीशी मधल्या काळात त्यांची सुद्धा ओढाताण झाली होती, तिकीट मिळते नाही मिळते, मात्र चला या निमित्तानं मिळणारा इम्पॉर्टन्स, मिळणारं महत्व सुद्धा काही कमी नाहीये. त्यामुळे किंग मेकरच्या रूपामध्ये छगन भुजबळ नाशिकमध्ये. धन्यवाद माइंडकरजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. अंधश्रद्धेविरोधात लढा उभारणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष राहिलेले डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या प्रकरणाचा निकाल 11 वर्षांनी अखेर लागला. या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर हत्ये प्रकरणातील 5 पैकी 3 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांना पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आले. या निकालपत्रातल्या विविध मुद्द्यांमध्ये न्यायालयानं असंही म्हटलं की यातले मास्टरमाइंड का पुढे आले नाही, त्यामागे पुराव्यांची अनुपलब्धता हा मुद्दा होता की सत्तेच्या ठिकाणी बसलेल्या लोकांचा दबाव, असाही सवाल विचारण्यात आला. हे फारच महत्त्वाचं आहे. दरम्यान हा नेमका घटनाक्रम काय होता, या खुनापासून आतापर्यंतचा पाहूयात ग्राफिक्स द्वारे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर भर दिवसा गोळ्या घालून हत्या झाली 20 ऑगस्ट 2013ला. पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह. तपास सीबीआयकडे गेला. 9 मे 2014. 11 जून 2016 सीबीआयकडून डॉक्टर वीरेंद्र तावडे यांना अटक. तावडे सूत्रधार असल्याचाही दावा. 10 ऑगस्टला महाराष्ट्र एटीएसकडून शरद कळसकर, सचिन अंदुरेला अटक. 4 ऑक्टोबर 2018ला डॉक्टर दाभोलकर यांच्यावरती शरद कळसकरनं गोळी झाडल्याचा सीबीआयचा दावा. 13 फेब्रुवारी 2019 दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. 2 मे 2019 सीबीआयकडून संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक. 15 सप्टेंबर 2021 डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी 5 जणांवर दोषारोप निश्चित झाले. आणि या सगळ्या प्रकरणातला एक डार्क ह्युमर सुद्धा असा झाला की या प्रकरणामध्ये आरोपी शोधण्यासाठी तत्कालीन पुणे पोलीस आयुक्तांनी प्लॅनचेटची मदत सुद्धा घेतली. ज्या अंधश्रद्धेच्या विरोधात दाभोलकर लढले आयुष्यभर, त्यांच्या खुन्यांच्या शोधासाठी प्लॅनचेटची मदत, हाही प्रकार बघायला मिळाला होता. अखेर निकाल आलेला आहे. न्याय मात्र अजूनही थोडासा मिळणं कदाचित बाकी, अशीच भावना आहे. एक छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा पाहत राहा पुढारी न्यूज.